मुंबईत प्रवास करायचा म्हणजे सामोरं जावं लागतं ते लांबच लांब रांगेला. मग तो बस स्टॉप असो, रिक्षा असो किंवा रेल्वे तिकीट असो. आणि हेच आव्हान स्वीकारून आसनगावच्या जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलवरून तिकीट बुक करायचं सॉफ्टवेअर तयार केलंय. बघूया एक स्पेशल रिपोर्ट. आपण सगळे लोक मोबाईल रोज वापरतो, मग असं काय व्हायला नको का आपण फक्त एक SMS पाठवा आणि तिकीट आपल्या मोबाईलवरच यावं. आसनगावच्या जोंधळे पॉलिटेक्निक मध्ये शिकणाऱ्या प्रसाद आणि त्याच्या मित्रांनी हेच प्रोजेक्ट सायन्स एक्झिबिशन मध्ये करायचं ठरवलं. प्रत्येक आमच्या ग्रुप मेंबरला एक एक स्किल आहे, ती आम्ही पहिले टेस्ट केली. अकॉर्डिंग टू दॅट स्किल एकेकाला हे वर्क डिवाइड केले आम्ही. इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोग्रामिंग, हार्डवेअर, वेब डिझायनिंग अशी कामाची वाटणी झाली. कामाला सुरुवात झाली प्रॉब्लेम समझण्यापासून. टिकट बुक करने के लिए एट अ टाइम बहुत सारे टिकट बुक करेंगे, तो वो सब उनको जल्दी से जल्दी उनको टिकट मिलना चाहिए, तो वो सबसे बड़ा चॅलेंजिंग काम था. प्रोग्रामिंग करताना आम्हाला रेल्वेच्या कस्टमर्सचा खूप मोठा डेटाबेस स्टोअर करायचा होता. सगळ्यात पहिला चॅलेंज होता की हा डेटाबेस स्टोअर करण्यासाठी एक पॉवरफुल डेटाबेस हवा होता. तो सर्व डेटा स्टोअर करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डेटाबेसची स्टडी केली, लाईक ओरॅकल, MS SQL, MySQL. त्यात आम्हाला सर्वात कंफर्टेबल वाटला तो MS SQL. मग तो इम्प्लीमेंट करायचा ठरवला आणि त्याच्याबद्दल रिसर्च चालू केला. अभी हमारा वेब पेज है ना, वो हम लोगों ने रेलवे एम्प्लॉय के लिए बनाया. नॉर्मली तो बहुत यूजर फ्रेंडली होना चाहिए, इसलिए हम लोग ने जो सिर्फ नेसेसरी डिटेल्स है ना, वही हम लोग ने वेब पेज पे प्रोवाइड किया है. एक सर्व्हर, एक ऑपरेटिंग डिस्क आणि काही युजर मोबाईल या सर्वातून तयार झालं रेल तिकीटिंग प्रोजेक्ट. रेल्वे तिकीट बुक करण्याच्या या मॉडेलमध्ये मॉडेमचं काम करतो तो म्हणजे हा मोबाईल. या मोबाईलची किंमत आहे 4000 रुपये, जो लाईफ टाईम मॉडेम म्हणून वापरला जाऊ शकतो आणि एका मिनिटामध्ये हाच मॉडेम 200 तिकीट्स बुक करू शकतो. यासाठी रेल्वेकडे आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आणि स्मार्ट कार्डचा वापर करत तिकीट काढायचं. मोबाईलवरच तिकीट मिळाल्याचा SMS येईल. कॉमन पब्लिक को ना टेक्नोलॉजी का नॉलेज होता है ना, नॉट दे हैव सो मच मनी टू स्पेंड जस्ट फॉर टेकिंग अ टिकट. तो उसके लिए वो कॉस्ट बिल्कुल मिनिमम होना चाहिए, जैसे सिंपल SMS के थ्रू. नाउ मोबाइल तो काफी लोगों के पास है, कॉमन पब्लिक के पास है, सो एनी मोबाइल बेसिक हैंडसेट कैन ऑल्सो सेंड SMS. मोबाईल रेल तिकीटच्या या प्रोजेक्ट्सला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बक्षिसं मिळालीत. आता ते वाट बघताय रेल्वे प्रशासन त्यांची कधी दखल घेता याची. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम प्रकाश सह प्रीती खान, IBN लोकमत, आसनगाव.